संजीवनी कांबळे मॅडम आणि तुम्ही सर्वजण. मुलांना आपल्याला जर घडायचं असेल, घडणं आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे आणि घडायचं असेल तर शिक्षण आणि अभ्यास ह्या दोनच गोष्टी आहेत. कारण इतर जसे राजकारणी लोक आहेत की ज्यांना काहीतरी पूर्वीचं त्यांच्या पिढ्या राजकारणात असतात म्हणून त्यांना ते मिळालेलं असतं. काही उद्योगपती असतात की ज्यांना काहीतरी उद्योग असतो पूर्वीपासून त्यांना ते मिळालेलं असतं. पण तुम्हाला दुसरं काहीच नाही सांगतो. आपल्याकडे काय अशी 10 एकर किंवा काही शेती राहिली. आपल्याला एकच महत्वाचं आहे की शिक्षण आणि अभ्यास. आणि अभ्यासाचं सगळ्यात मोठं साधन कुठलं असेल तर ते वाचन आहे. वाचन हे खूप महत्वाचं आहे की त्याच्यातून आपला अभ्यास घडतो आणि अभ्यासातून आपण तयार होतो. यामध्ये बरेच जे पण आता जगामध्ये जी लोक घडली किंवा देशात घडली ज्यांनी स्वतःला घडवलं. कारण आपण माणूस आहोत. आपण काय फक्त जगणं म्हणजे खाणं पिणं आणि दिवस रोजचा काढणं यासाठी आपलं आयुष्य नाही. आपण यासाठी आहोत माणूस म्हणून. सरांनी तुम्हाला सगळं ज्ञान आता मिळालेलं आहे की आपली बुद्धी किती प्रगल्भ आहे आणि आपल्याकडे किती म्हणजे आपल्याकडे ते भांडवल आहे जे बुद्धीचं ते केवढं मोठं आहे. त्याच्यामध्ये सरांनी सांगितलं की बिलियन्स सेल्स आहेत. त्यातल्या फक्त आपण 100 सुद्धा वापरलेलं नाही शास्त्रज्ञांनी. आपण तर 40-50च वापरतो. म्हणजे आपली बुद्धी वापरणं हे केवढं मोठं भांडवल आपल्याला दिले की त्याचं व्हॅल्युएशन कशातच होऊ शकत नाही. त्याचा जर आपण वापर केला तर निश्चितपणाने आपण घडतो आणि घडणं खूप महत्वाचं आहे. कारण त्यासाठी आपलं आयुष्य आहे. आणि आपण तर आता तुम्ही सगळे उच्च शिक्षित आहात. कारण ग्रॅज्युएशन म्हणजे सगळ्यात जास्त शिकलेली मुलं समाजातली. तर ती फार मोठी जबाबदारी आपली आहे की आपण घडलो पाहिजे. मग वेगवेगळी लोक कशी घडली. बाबासाहेब आंबेडकर हा जगामध्ये सगळ्यात जास्त घडलेली व्यक्ती. कारण की खूप अभ्यास केला, खूप वाचलं. ते वाचत असताना बऱ्याच वेळेला त्यांच्या आत्मचरित्रामध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही त्यांचं आत्मचरित्र वाचा, तुम्हाला कळेल की बाबासाहेब आंबेडकर किती अभ्यास करायचे. आणि त्यामुळे जगातल्या सगळ्या स्टँडर्ड घटनांचा अभ्यास करून त्यांनी भारताची घटना बनवली. आणि त्या घटनेमध्ये एवढी मोठी ताकद आहे मुलांना की अख्ख्या जगात गुलामगिरी नष्ट झाली. आपल्या घटनेचा अभ्यास किंवा बाबासाहेबांचा अभ्यास काय फक्त देशाला उपयोगाचा नाही झालेला. त्यानंतर जगामध्ये खूप मोठ्या क्रांती झाल्या आणि जगातल्या सुद्धा लोकांना हे लक्षात आलं की आपण माणूस आहोत आणि आपल्याला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे. मग त्या सगळ्या क्रांतीचं बीज हे बाबासाहेबांनी भारतामध्ये रोवलं. आणि मग कारण आपल्यालाच आपली ताकद माहित नसते की मला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे. महिलांना सुद्धा माहित नव्हते, अजूनही समाजामध्ये बऱ्याच प्रमाणात माहित होते. तर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा अभ्यास करायचे किंवा जेव्हा घटना लिहित होते त्यावेळेला त्यांना अंधार पडलेला किंवा वाजलेत किती ते कळत नव्हतं. बऱ्याच वेळेला लायब्ररीमध्ये त्यांना बाहेरून कुलूप घालून माणूस गेलेला होता. त्यांना कार्ल मार्क्सचं पण तसंच उदाहरण आहे. कार्ल मार्क्स ज्या वेळेला अभ्यास करायचे लिहित बसायचे त्यावेळेला त्यांना रात्री 3 वाजता लक्षात आलं की बाहेरून माणूस कोण नाही म्हणून बंद करून गेलाय लायब्ररी. मग त्यांना अजून आनंद झाला, बरं झालं मला अजून पुढे रात्र मिळेल लिहायला. तर ही माणसं अशा पद्धतीने घडली. त्यानंतर अभ्यास हा किती महत्वाचा असतो बघा. राम गणेश गडकरी हे एक नाव त्यांचं आलं होतं की ते 11वी पूर्वीची ग्रॅज्युएशन नापास झालेले होते. आणि ते काय करायचे तर नाटक जे नाट्यगृह असतं तिथं प्रवेशद्वारावरती ते उभा राहिलेलं असायचं तिकीट वगैरे देऊन आत लोकांना पाठवायला. पण एवढी नाटकं त्यांनी ती अभ्यासली किंवा बघितली की त्या नाटकातून ते एवढे मोठे रायटर झाले, ते लिखाण करू लागले नाटकांचे की त्यांची नाटकं एवढ्याच्या मुलांना अभ्यासाला आली. तुम्ही विचार करा की जो माणूस 11वी मध्ये सुद्धा पास न झालेला त्यांची नाटकं ही अभ्यासाला होती. ही माणसं अभ्यासाला घडली किंवा ते सगळे अनुभव त्यांनी जे घडले. अण्णाभाऊ साठे ते तर 1.5 दिवस शाळेत गेले. म्हणजे आपण म्हणतो शिक्षण म्हणजे मी त्यांना अशिक्षित म्हणत नाही कारण आयुष्याचं समाजातलं त्यांनी खूप मोठं शिक्षण घेतलं. ते सुद्धा मला वाटते नाटकाचे पिक्चरचे असे ते जे पोस्टर्स असायचे ते चिकटवायचं काम करायचे मुंबईमध्ये. पण ते नुसते चिकटवत नव्हते, त्यातनं ते अभ्यास करत होते, त्यातनं ते जाणून घेत होते, माणसाचं आयुष्य जाणून घेत होते. आज त्यांनी एवढं मोठं लिखाण केलं, एवढ्या गोष्टी त्यांच्या सुद्धा कादंबऱ्या वगैरे. म्हणजे तो 1.5 दिवस माणूस शाळेत गेला त्याच्या लिहिलेल्या कादंबऱ्या वगैरे मला वाटतं एम.ए. ला अभ्यासाला आहे. तर ही माणसं कशी घडली. आणि जर माणूस घडला नाही तर त्याच्या आयुष्याला काहीच अर्थ राहत नाही. तिसरं मी तुम्हाला बहिणाबाई चौधरी काही शाळांना शिकलेले पण त्यांच्या अभ्यासाला त्यांच्या कविता वगैरे. कारण आयुष्याचं गणित त्यांना कळालं, आयुष्याचं जे ज्ञान आहे ते त्यांना कळालं. ज्ञानेश्वर महाराजांना कळालं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला अजून एक मी उदाहरण सांगेन मुलांना. विठ्ठल लहाने ज्यावेळी शाळेमध्ये होते 10वीला त्यांना 10वीत त्यांना एवढा अभ्यास करायचा होता पण त्यांच्याकडे घरामध्ये लाईट नव्हती. आणि मग दिवा मध्ये ते आपण जे केरोसिन घालतो ते घालायची त्यांची ऐपत नव्हती, ते विकत आणायची त्यांची ऐपत नव्हती. तर एक असा दुकानदाराचा मुलगा त्यांचा मित्र होता. तर त्या मुलाच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला जेवढं लागणार आहे त्या कंदिलात घालायचं रॉकेल मी देतो वर्षभर. मग त्या मुलाला त्यांनी अभ्यासाला बरोबर
केला आणि एवढा तो ते म्हणतात की माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस तो होता की मला अभ्यास करायला मिळणार होता. विचार कर, म्हणजे अंगावर काटा येतो खरं अशा मुलांचं जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा. 10वीला त्यांचा पहिला नंबर आला. त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगते की त्यांना हे माहित नव्हतं की अभ्यास कसा करायचा. MBBS ला पण त्यांना 12वी नंतर ऍडमिशन मिळालं. MBBS ला अभ्यास कसा करायचा कळत नव्हतं. मग ते काय करायचे, पहिलं पान पाठ करा, म्हणजे पाठच व्हायचं त्यांचं, एवढा व्यवस्थित ते अभ्यास करायचे. ज्यावेळी दुसरं पान पाठ वाचायचं त्यावेळी परत पहिलं वाचायचं. ज्यावेळी 10वं वाचताना पहिली 9 पान वाचायची. म्हणजे ते म्हटलं माझी पद्धत मी स्वतः डेव्हलप केली होती अभ्यासाची, कारण मला माहित नव्हतं अभ्यास कसा करायचा. असं व्हायचं की शेवटचं पान वाचेपर्यंत पहिली सगळी पानं ऑटोमॅटिक पाठ होऊन जायची. ज्या वेळेला ते MBBS झाले तेव्हा जेव्हा त्यांना ते 6 पेपर होते, ते 6 पेपरचे गोल्ड मेडलिस्ट आहेत. अजूनपर्यंत त्यांचा रेकॉर्ड कुणी मोडलेलं नाही. मग बघा, ते म्हणायचे असा पेशंट आत आला की तो तिथं आला 3 सेकंदात मला कळायचं की त्याला काय झालंय, ते त्याचं चेकिंग न करता अभ्यास माणसाला कसा घडवतो. ह्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे विठ्ठल लहाने. मला त्यांचं खूप चरित्र आवडतं. त्यानंतर तुम्हाला सांगते की कशी मुलं घडतात बघा. एक आपल्याकडे शिराळा तालुक्यात उत्तम पाटील म्हणून तहसीलदार होते. आणि त्यांनी सांगितलेले एक म्हणजे तुम्हाला गोष्ट सांगते की ते ज्या वेळेला शाळेत होते, खरं म्हणजे ह्या ग्रामीण भागातले असते, शिराळा तालुक्यात त्यांचं गाव आहे कुठंतरी. तर जेव्हा ते त्यांना एक काहीतरी सही लागणार होती तहसीलदारांची, आणि ते त्या तहसीलदारांकडे गेले शाळेत असताना, आणि त्यांना 3-4 तास वडील बरोबर होते, 4 तास बाहेर थांबायला लागलं. त्यावेळी त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झालं. ते म्हणाले हे कोण एवढी मोठी व्यक्ती आहे आणि की ज्याच्यासाठी मला एका सहीसाठी 4 तास बाहेर थांबायला लागले. वडिलांना म्हणाले की भविष्यामध्ये मी ह्यांच्यासारखं साहेब होणार. तेव्हा काही माहिती नव्हतं की कशा पद्धतीने ती परीक्षा असते, काय असते. त्यानंतर त्यांनी माहित करून घेतलं की नेमकं काय करायला लागतं. मग ग्रॅज्युएट व्हायला लागतं. मग ते पहिल्यांदा ग्रॅज्युएशन केलं. ग्रॅज्युएशन करत करत अभ्यास केला आणि अतिशय यशस्वी असे ते शिराळ्यातच होते ते बरेच दिवस. उत्तम पाटील म्हणून तहसीलदार इस्लामपूरला होते. अशी ही लोक घडतात. अजून तुम्हाला एक सांगते, म्हणजे आता अभ्यास करत असताना, करिअर करत असताना बऱ्याच वेळेला अपयश येतं आपल्याला, पण त्यांनी खचून जायचं नाही कधी. आता त्यासाठी तर मी म्हणजे आपले विश्वास नांगरे पाटलांचं उदाहरण फार मोठं आहे, कारण त्यांनी दिवसातनं एवढा तास अभ्यास करायचा म्हणजे करायचा. मला किती तास अभ्यास करायचा आहे, 14 ते 18 तास अभ्यास करायचा आहे अधिकारी होण्यासाठी. 1.5-2 वर्ष तो करायचा आहे, रोज तेवढा दिवस करायचाच आहे. मग कधी कधी मित्र असतात, तुम्हाला माहितीये, मित्र बोलवायला आलं की त्याला नाही कसं म्हणायचं. मग मित्राने आपल्याला घेऊन जाऊ नये म्हणून त्यांचं ते एक पुस्तक आहे बघा, की अधिकाऱ्यांनी कसे घडले, त्याच्यावरती प्रत्येकाचे लेख आहेत. तर ते पुस्तक आपल्याकडे आहे का लायब्ररीमध्ये? हा, तर ते पुस्तक तुम्ही वाचा की क्लास 1 ऑफिसर्स कसे घडले. त्यांनी त्यामध्ये असं लिहिलंय की मला कोणी चल म्हणू नये म्हणून मुद्दाम माझ्या हाताने मी केस तिरके कसे पण कापायचो, आणि मग मुलांना मित्रांना सांगायचं अरे मला केस बरोबर नाही त्यामुळे मी काही येऊ शकत नाही. दुसरं उदाहरण आपले कुंभार सर होते शिराळ्याला प्राचार्य, त्यांचा मुलगा अभिनव कुंभार, की ते सुद्धा म्हणजे आता इन्कम टॅक्सचे ऑफिसर आहेत पूर्ण महाराष्ट्राचे. त्यांचे वडील कुंभार सर सांगत होते, म्हटले पोराला मी भेटायला गेलं तर त्याला वेळ नसायचा अभ्यासातनं की माझ्याशी बोलायला. एक दिवस गेलो ते म्हणजे जास्त वेळा मला देत नव्हता, कारण की अभ्यास खूप करायचा असायचा ना. मग ते म्हटले बघितलं तर त्याची स्लीपर वापरायचा, तो चप्पल आणायला वेळ नव्हता की स्लीपर एकदम पूर्ण सगळी आतून घासून त्याला घालता येत नव्हती, एवढी ती झिजली होती. पण तरी त्याला म्हणजे इकडे लक्ष नव्हतं की मला चप्पल घालायला नाही. मुलांनो, हे अधिकारी किंवा हे जे यशस्वी लोक होतात ते अशीच होत नाहीत. त्याच्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, खूप अभ्यास करावा लागतो, खूप वाचन करावं लागतं. आपल्याकडे एक व्याख्यान आपण एकदा बोलवलं होतं व्याख्यान द्यायला, पर्णा रामतीर्थकर म्हणून, आता त्या नाही येत मला वाटतंय. त्यांनी सांगितलं, त्या वकील होत्या ऍक्च्युली, पण त्या म्हटलं की जेव्हा मी 300-400 पुस्तकं वाचते त्यानंतर एक चांगलं व्याख्यान माझं तयार होतं. म्हणजे असे तयार होत नाहीत लोक, त्यांनी त्याच्यासाठी प्रचंड मेहनत केलेली असते. कधीच माणूस असे शॉर्टकट यशासाठी शॉर्टकट कधीच नसतो. त्याच्यासाठी खूप मोठे कष्ट घ्यावे लागतात तरच यश मिळतं. मग संतोष पाटील म्हणून आपला एक विद्यार्थी, आता पोलीस, मला वाटतं इथंच आहेत ना ते, सत्यजित भाऊंच्याकडे आहेत ते. त्याने एक सांगितलेला मला तो किस्सा एक लक्षात राहिला की त्यांचा एक मित्र, दोघं मिळून पोलीसची साठी परीक्षा देत होते, आणि त्यांचा मित्र 4-5 वेळा परीक्षा दिल्या तरी तो काय पास झाला नाही पोलीसची, आणि हे झाले पोलीस. त्यानंतर ते म्हणले राहू द्या, तर दुसरं काहीतरी कर. नाही म्हणला तो, त्यांचा मित्र म्हणाला की मी DYSP होणार म्हणून. आणि 4-5 वर्षांनंतर त्यांनी परीक्षा दिल्या आणि ते पोलीस झाले नाही पण DYSP झाले. म्हणजे स्वतःवरचा विश्वास किती महत्वाचा असतोय बघा, की स्वतःवर त्यांचा विश्वास होता. ठीक आहे, नाही पोलीस झालो म्हणजे जी कमी अभ्यासाची परीक्षा होती ते झाले नाहीत ते, पण जास्त अभ्यासाची परीक्षा मात्र यशस्वी झाले. म्हणजे आपण आपला कॉन्फिडन्स कधी ढळू द्यायचा नाही. काही होऊ शकतं आयुष्यात, आपल्यावरचा विश्वास कमी व्हायचा नाही. खूप कष्ट करत राहायचे, एवढे कष्ट करायचे ना की नियती
ती आपली परीक्षा बघत असते असं समजायचं. त्याला पण हात आपल्या पुढे टेकायला लावायची ताकद आपल्यामध्ये पाहिजे. एवढे कष्ट करून कोण यशस्वी झालेलं नाही असं होत नाही. आणि मी नेहमी मुलांना सांगते, अभ्यासाने कधी कोण मरत नाही. एक उदाहरण सांगा जगात अभ्यास करून करून मेला, असं कधीच होत नाही. त्यामुळे अभ्यास वाचन त्या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत असं नेहमी मला वाटतं. मगाशी कोणीतरी इकॉनॉमिक्सच्या सरांनी सांगितलं, शिंदे सरांनी, की आपले भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग, तर त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाणांची एक मी मुलाखत ऐकली होती पूर्ण 1 तासाची. ते सांगायचे, पृथ्वीराज चव्हाण तुम्हाला माहिती आहे ना, कराडचे मुख्यमंत्री होते पूर्वी ते. तर ते ऍक्च्युअली इंजिनिअरिंग कडून शिकलेले, म्हणजे अगदी IIT बिट्स पिलानीला शिकले होते पृथ्वीराज चव्हाण. आणि ते एवढे मोठे म्हणजे इंजिनिअरिंग कडून शिकलेले. पण ते म्हणाले की मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेला एवढा अभ्यास आम्ही इकॉनॉमिक्सचा केला, कारण सतत चर्चासत्र असायचे. जगातली श्रेष्ठ माणसं मनमोहन सिंग चर्चेला बोलवायचे आणि सतत 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 एवढ्या चर्चा व्हायच्या की मी अतिशय चांगला इकॉनॉमिस्ट झालो म्हणाले पृथ्वीराज चव्हाण. अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाचं इकॉनॉमिक्सचं त्यांना ज्ञान आलं. हे फक्त अभ्यासानं, वाचनानं, चर्चांनी त्यांना ते आलेलं होतं. तर एवढी श्रेष्ठ माणसं भारतामध्ये अभ्यास करून घडलेले आहेत. खूप मोठे शास्त्रज्ञ घडले, खूप मोठी लोक घडली, जगामध्ये घडली. आणि जेव्हा आपण हे घडतो ना तरच आपल्याला सुखाने मरण्याचा अधिकार आहे असं मला वाटतं. कारण नुसतं आपण जन्माला आलो आणि नुसतं 4 चौघांसारखं जगलो, मग त्याला त्या शिक्षणाला काही अर्थ नाही. जर आपण एवढी आता तुम्ही मगाचपासून बघितलं, आजच्या कार्यक्रमाचं काय असं हे नव्हतं, प्लॅन कार्यक्रम अजिबात नव्हता. अचानक हे केला, अचानक लोक उठली, अचानक प्राध्यापक बोलले आणि त्यांनी एवढं चांगलं तुम्हाला मार्गदर्शन केलं. तर ह्याच्या पाठीमागं खूप वर्षांचा अभ्यास असतोय, खूप वर्षांचं वाचन असतंय. आधी असं कधीच होत नाही की आता जाऊन वाचून आला आणि लगेच ते सांगितले सगळ्यांना, हे कधी होत नसतं. तर त्यासाठी सततचा परिश्रम हे फार महत्वाचे असतात. आणि परत तुम्हाला आमच्या मराठीच्या टिपसे सरांनी सांगितलं की जेव्हा आपण ज्ञान घेतो ते पण योग्य ज्ञान मिळतंय का नाही, आपल्याला खरं ज्ञान मिळतंय का आजकालच्या मी सोशल मीडियाला कधी वाईट म्हणणार नाही. त्याचा उपयोग खूप चांगल्या गोष्टींसाठी आपल्याला त्या एका मोबाईलमध्ये खूप युट्यूबवरती चांगली चांगली व्याख्यान आहेत की मला अगदी शिवाजीराव भोसले सरांचा फार अभिमान वाटतो. मला वाटते मराठी विषयाचे प्राध्यापक होते, प्राचार्य होते ते, पण त्यांचे तुम्ही लेख जर वाचले, अगदी मी सर सायन्स वरती लिहिलेले त्यांचे लेख वाचले, एवढा जबरदस्त अभ्यास असायचा की आश्चर्य वाटायचं की हा माणूस मराठीचा प्राध्यापक कसा काय, तो सायन्सचा प्राध्यापक कसा नाही. एवढं मोठं वाचन त्यांचं असायचं. तर वाचनाने आणि खऱ्या गोष्टी जर आपल्याला शोधायच्या असतील तर पुस्तकं, कारण पुस्तकं कशी लिहिता येत नाही, त्याला रेफरन्स द्यावे लागतील. रिसर्च पेपर्स आहेत संशोधनात्मक लिहिलेले, त्याचाच अभ्यास करायचा. सोशल मीडियावरती रोज ठिकाणी 100 बातम्या ह्या चुकीच्या असतात, खोट्या असतात, त्याला कुठले रेफरन्स नाहीत, त्याला कुठले नियम नाहीत, काहीच नाही. त्यामुळे त्याच्यावर कधीच विश्वास ठेवू नका. चांगलं योग्य ज्ञान मिळणं पण किती गरजेचं असतं. तर बरंचसं तुम्ही सगळं ऐकलेलं आहे, मी पण काही तुम्हाला फार वेळ घेणार नाही. फक्त शेवटी तुम्हाला एक गोष्ट सांगते की म्हणजे खरं ज्ञान किती महत्वाचं असतं. एक शास्त्रज्ञ असतो आणि तो एक रिसर्च करत असतो. त्यामुळे तो बेडकावरती रिसर्च करत असतो आणि तो काय करतो, पहिल्यांदा बेडकाचा एक पाय कापतो आणि त्याला उडी मारायला लावतो. तो बेडूक उडी मारतो. नंतर दुसरा पाय कापतो, तो उडी मारतो फक्त जरा कमी ह्याच्यापर्यंत जाते. तिसरा पाय कापतो, तो छोटी उडी मारतो. 4 पाय कापतो, त्याला उडीच मारता येत नाही. आणि तो कन्क्लुजन असं लिहितो की बेडकाचे 4 पाय कापल्यानंतर त्याला ऐकू येत नाही. म्हणजे हे असं पण होतं समाजामध्ये. सरांनी तुम्हाला सांगितलं की चुकीचे हे कसे कन्सेप्ट घेतले जातात, तर ते सुद्धा योग्य घेणं गरजेचं असतंय. आणि त्याच्यासाठी अभ्यास महत्वाचा असते, त्याच्यासाठी वाचन महत्वाचं असते. मुलांनो, एकेका पुस्तकाने प्राध्यापक घडवले, एका पुस्तकाने माणसांचं करिअर घडवलं. ती माणसं घडली तुम्हाला माहित नाही. इतकी वर्ष नोकरी करत असताना प्रत्येक गोष्ट काय पुढे येत नसते. प्रत्येक विद्यार्थी मनात म्हणत असतो ह्या सरांच्यामुळे मी घडलो. त्या सरांनी एक शब्दाने माणसांचं आयुष्य घडलेलं आहे. मग अशी कितीतरी शेकडो विद्यार्थी एका प्राध्यापकाने घडवलेले असतात समाजामध्ये. ती मुलं चांगल्या पद्धतीचीच तयार होतात. ती भेटत नाहीत, आपल्याला सांगत नाहीत म्हणजे तसं नसतं. त्याचे पुरावेच असायला पाहिजेत असं नाही, त्या विद्यार्थ्यांना माहिती असते. मग एक पुस्तक जर एवढं सगळं घडवत असेल तर आपल्या लायब्ररीमध्ये शेकडो पुस्तक आहेत की जी तुमचं काय म्हणजे विद्यार्थ्यांचं करिअर म्हणा किंवा तुम्हाला माणूस म्हणून काय घडवतील. आणि म्हणून नेहमी आम्ही जीव तोडून सांगत असतो की तुमचे तास झाल्यानंतर 1-2 तास तुम्ही लायब्ररीमध्ये बसा, लायब्ररीतल्या पुस्तकांचा अभ्यास करा. आणि तुम्ही कधी बघा, तुम्ही दिवसभरामध्ये 6 ते 7 तास अभ्यास करायचा, कमीत कमी इथून सुरुवात करा. आणि तुम्हाला खरं जेवढं मोठं बनायचं आहे तेवढे जास्त तास अभ्यास करा. तुम्हाला UPSC करायचं आहे ना तर रोज 18 तास अभ्यास करायचा 2 वर्ष मोजून. नाही झालं ना तर मग सांगायचं, निदान तुम्ही क्लासरूम कुठे कुठंतरी
होऊ शकता. तुमचं करिअर तर 100% होणार चांगलं, जे पण काय कराल ते. फक्त तेवढी तयारी ठेवा. आयुष्यात एवढं नको का करायला आपल्याला? एवढं सगळं आपल्यासाठी आपले आई वडील रोज कष्ट करतात. तर आपण एवढा अभ्यास जर केला 2 वर्ष, जर त्यातनं आपलं आयुष्य आपलं अख्खं कुटुंब जर चांगलं घडणार असेल, तर त्याच्यासाठी काय प्रॉब्लेम आहे मला सांगा? आई वडिलांची तीच अपेक्षा असते. तेवढं तुम्ही करावं ही इथं अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते. कांबळे मॅडमचं खूप खूप अभिनंदन. हा कार्यक्रम आयोजित केला जातोय.